पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातून सातारा जिल्ह्यात ऊसतोडीच्या कामासाठी गेलेल्या मजुराला कंपनी 6 दिवस डांबून ठेवत जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या मजुरांच्या सोबत आलेले काही मजूर काम सोडून गेल्याचा राग मनात धरून ठेकेदाराने मजुराला बंद खोलीत कोंडून मारहाण केल्याचा आरोप केला जात असून याविषयी मजुरांनी एक चित्रफित तयार करून प्रसार माध्यमांवर प्रसारित केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी सामाजिक संघटनेने मजुरांची सुटका केली असून अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील 10 कुटुंब ऊसतोडीच्या कामासाठी सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणी गेले होते। या कुटुंबांना ठेकेदाराने प्रत्येकी 30,000 रुपये अनामत रक्कम देऊन कामावर नेले होते। यातील 6 कुटुंब बंडू खरात तर 4 कुटुंब तेजस यादव या ठेकेदाराकडे काम करत असून यातील तेजस यादव यांच्याकडे काम करणारे 4 कुटुंब काम सोडून गेल्यामुळे उर्वरित 6 कुटुंबातील म्होरक्या असलेली व्यक्ती कृष्णा लक्ष्मण नडगे याला तेजस यादव यांनी तब्बल 6 दिवस कंपनीत कोंडून ठेवत मारहाण केली असून पळून गेलेल्या कुटुंबाचे पैसे परत दिल्याशिवाय सोडणार नाही असा दम भरला। दरम्यान बंडू खरात या ठेकेदाराने मध्यस्थी करत पैसे मिळवून देण्याच्या बोलीवर कृष्णा नडगे यांना सोडवले आहे। मात्र कृष्णा याला सलग 2 दिवस लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। याविषयी कृष्णा याने जव्हार येथील आपले नातेवाईक रामदास वाघ यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार कृष्णा नडगे यांनी एक चित्रफित तयार करून ही चित्रफित प्रसार माध्यमांवर प्रसारित केल्यानंतर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मजुरांना मदतीचा हात दिला। जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातून हजारो कामगार रोजगारासाठी स्थलांतर करत असतात। 8 महिने इतरत्र काम करून पावसाळ्यात ही कुटुंब आपल्या घरी येऊन शेतमजुरीची कामे करतात। यातील कृष्णा नडगे हे गेल्या 3 वर्षांपासून ऊसतोडीच्या कामावर जात आहेत। त्यांच्यासह त्यांच्या ओळखीतील इतर 9 कुटुंब यावर्षी त्यांच्यासोबत ऊसतोडीच्या कामासाठी गेले होते। मागील वर्षी तेजस यादव यांच्याकडे काम करणारे कृष्णा यावर्षी बंडू खरात या ठेकेदाराकडे काम करत असून तेजस यादव यांच्याकडे त्यांच्यासोबत असलेली 4 कुटुंब काम करत होती। ऊसतोडीच्या कामासाठी मजुरांना 300 रुपये प्रतिटन इतकी मजुरी दिली जाते। अनामत रकमेतून मजुरी वजा करून मजुरांना आवश्यकतेनुसार खर्चासाठी पैसे दिले जातात। मात्र तेजस यादव यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना दररोज 12 ते 13 तास काम करून देखील घर खर्चासाठी पैसे मिळत नसल्याने 4 कुटुंब काम सोडून निघून आले। त्याचा राग मनात धरत तेजस यादव यांनी कृष्णा नडगे यांना दोषी ठरवत मारहाण केल्याचा आरोप कृष्णा नडगे यांनी केलाय। सध्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने सीता घाटाळ, महिला जिल्हा उपप्रमुख पालघर, अजित गायकवाड, जिल्हा युवक सचिव पालघर, संतोष धिंडा, जव्हार तालुका सचिव, अंकुश वड, रवींद्र वाघ, ईश्वर बांबरे हे कार्यकर्ते मजुरांकडे पोहोचले असून त्यांच्यामार्फत संबंधित पोलीस ठाण्यात मजुरांवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। कृष्णा लक्ष्मण नडगे यांच्यासह मुलगा संकेत नडगे, यदुनाथ भोये, गंगाराम वाघ, संतोष थापड, बंडू लाखण यांचे कुटुंब मिळून लहान मुलांसह 25 जणांचा समावेश आहे। सर्व मजूर कामगार हे जव्हार तालुक्यातील डबकपाडा आणि मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील रहिवासी असून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून तुटपुंज पगारावर ऊसतोडीचे काम करत आहेत। ठेकेदारांनी जास्त पैशाचे आमिष दाखवून 30,000 रुपये अनामत रक्कम देऊन मजुरांना कामावर नेले असून त्या ठिकाणी गेल्यावर ठरल्यापेक्षा जास्त काम करून घेणे, वेळेवर पगार न देणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे अशा प्रकारे मजुरांना त्रास दिला जात असल्याची तक्रार मजुरांकडून करण्यात येते आहे। कृष्णा नडगे यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत त्यांनी एक चित्रफित तयार करून आपले नातेवाईक रामदास वाघ यांना पाठवल्यानंतर त्यांनी ही चित्रफित प्रसार माध्यमांवर प्रसारित करून मदत करण्याचं आवाहन केलं। याविषयी माहिती मिळाल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडित मजुरांना संपर्क करून त्यांना स्वगृही परत आणण्यासाठी पुढाकार घेऊन स्वतः वाहने घेऊन घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मजुरांची ठेकेदाराच्या जाचातून सुटका करून मजुरांना स्वगृही परत आणले। याविषयी प्रसारित चित्रफित पाहिल्यानंतर माहिती मिळाली असून अधिक चौकशीसाठी जव्हार पोलीस निरीक्षक यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। सध्या मजुरांना घरी आणण्यासाठी एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे। मजूर घरी परतल्यावर त्यांची विचारपूस करून तक्रार असल्यास नोंदवली जाईल असे जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांनी सांगितले। श्रमजीवीचे कार्यकर्ते सातारा येथे दाखल झाले असून सर्व बाधित ऊसतोड कामगारांना सोबत घेतले आहे। तहसीलदारांच्या समक्ष बाधित यांचे जबाब घेतले जात असून दोषींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे। पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित झालेले मजूर सुरक्षित आहेत असे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले। किती वेठबिगार आहेत ज्यांची मुक्तता झालेली आहे, त्याच्यामध्ये मुलं किती आहेत, महिला किती आहेत आणि पुरुष किती आहेत? माझ्या माहितीप्रमाणे जवळपास या ठिकाणी असलेली 21 मुलं आहेत जी शाळेमध्ये जाण्याच्या वयाची आहेत आणि 41 मोठे जे मुक्तीतून आता आले आहेत। अजून काही जे येणार आहेत त्यांची गोष्ट वेगळी, परंतु इथे असणारे हे 40 साधारण मुक्त वेठबिगार पुरुष आणि महिला मिळून आणि 21 मुलं शाळेत जाणाऱ्या वयाची ही या ठिकाणी आता आहेत। ओके, आता जे
अप्पर आयुक्त जे आले होते तर त्यांनी आपल्याला कुठली कुठली आश्वासनं दिलेली आहे? मी आढावा समितीचा अध्यक्ष असल्यामुळे मला त्यांच्याकडून आश्वासनांची मागण्याची आवश्यकता नाही. PM जनमन योजना जी आता आहे तीच ते मला सांगतील. त्यामुळे ते PM जनमन योजना काय आहे ते मला कल्पना आहे त्याची. त्यामध्ये आत्ता सध्या तरी मल्टीपर्पज सेंटरवर जास्त भर दिलेला आहे, जो मला तितकासा मान्य नाही. माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा आधी कातकरींना स्थिर करा आणि त्याबद्दल त्या PM जनमन योजनेमध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनाला आणलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये येत्या आठवड्यामध्ये बसून ते याबद्दल जो धोरणात्मक निर्णय आहे तो धोरणात्मक निर्णय घ्यायला लागेल. आत्तापर्यंत आता हे आदिवासी विकास विभाग आणि महसूल विभाग हे दाखले देणं, आधार कार्ड काढून देणं, रेशन कार्ड काढून देणं, त्यांचे बँक अकाउंट काढून देणं, जातीचे दाखले देणं हे काम प्राधान्याने सध्या सुरू आहे आणि कातकऱ्यांची नेमके कातकरी कुठे कुठे आहेत त्याची माहिती जमा करण्याचं काम हे सध्या सुरू आहे. आता ही जी लोक आहेत आपल्याकडे किती दिवस राहणार आहेत का याच्या पुढं त्यांची व्यवस्था काय असणार? इथे असणारे लोक हे डहाणूचे आहेत, काही जव्हारचे आहेत, काही वाड्याचे आहेत, विक्रमगडचे आहेत, पालघरचे आहेत आणि भिवंडीचे आहेत, वसईचे आहेत. यांचे बहुतेकांच्याकडे कोणताही कागदपत्र नाही. ती कागदपत्र ते तहसीलदार काढायची व्यवस्था करतायत. त्यांनी ते लवकरात लवकर काढावी म्हणून जिल्हाधिकारी स्वतःही प्रयत्न करतायत, मी प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांची मूळ कागदपत्र काढून झाली की त्यांच्या गावाला त्यांना पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. आता त्यांची सगळी व्यवस्था आपण आपल्या श्रमजीवी संघटना आणि विधायक संसद यातर्फे करतो. शासनाची कोणतीही मदत आपण त्यासाठी घेतलेली नाही, मागितलेली नाही आणि मागणारही नाही. ते आम्ही आमचं कर्तव्य करतो आणि त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे शासन हे जितक्या लवकरात लवकर त्यांच्या घरी जातील ते आम्हाला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न आपले सुरू आहेत.